नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहेत. व्हिडिओ आपला खूप आयएमपी असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. देशामधील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा टिंबटिंब येथे चालू करण्यात आली आहे. तर मित्रांनो, ही मुंबईमध्ये देशामधील पहिली वॉटर टॅक्सी सुविधा चालू केली आहे. देशातील पहिली एसी इलेक्ट्रिक डबल डेकर बस कोणत्या ठिकाणी चालू केली? तर ही सुद्धा मुंबईमध्ये मित्रांनो डबल डेकर बस ही चालू झालेली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1885 मध्ये कोणत्या ठिकाणी भरले होते? मित्रांनो, हे मुंबईमध्ये भरलं होतं. कुठं भरलं होतं बघा, मुंबईमध्ये हे भरलं होतं. मुंबई दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले पोलीस अंमलदार तुकाराम ओळंबे यांच्या अर्धपुतळ्याचं अनावरण कोणत्या ठिकाणी करण्यात आलं आहे? तर गिरगाव चौपाटीला मित्रांनो याचं अनावरण करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, सध्याचे मुंबई पोलीस आयुक्त कोण आहेत? तर विवेक फणसळकर मित्रांनो सध्याचे काय आहेत बघा, मुंबई पोलीस आयुक्त आहेत. कोण आहेत? विवेक फणसळकर आहेत. कोणत्या ब्रिटिश प्रशासकाला, काय प्रश्न आहे बघा, कोणत्या ब्रिटिश प्रशासकाला आधुनिक मुंबईचा शिल्पकार असं म्हटलं जातं? तर जेरॉल्ड याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा, मुंबई शेअर बाजार. बघा, मुंबईचा जो काही शेअर बाजार आहे म्हणजेच रोखे बाजार याची स्थापना केव्हा झाली? तर 1877 मध्ये मित्रांनो स्थापना झालेली आहे. कधी? 1877 मध्ये. टिंबटिंब हे भारताचे प्रवेशद्वार 1911 मध्ये मुंबई या ठिकाणी राजा 5वा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी मानण्यात आलं. तर बघा मित्रांनो, गेट वे ऑफ इंडिया याचं करेक्ट आन्सर आहे. काय बघा, गेट वे ऑफ इंडिया. पुढचा प्रश्न आहे, मुंबईजवळ एलिफंटा, मुंबईजवळील एलिफंटा केव्ज घारापुरी लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये मोडते? तर मित्रांनो ही रायगड जिल्ह्यामध्ये मोडते. कोणत्या? रायगड जिल्ह्यामध्ये. मुंबई उपनगर जिल्ह्यामधील पावसाची वार्षिक सरासरी किती आहे? तर 250 सेंटीमीटर इतकी. बघा किती आहे? 250 सेंटीमीटर. नेक्स्ट बघा, कोणत्या वर्षी बृहन्मुंबई जिल्ह्याचं विभाजन करण्यात येऊन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती झाली? तर 1990 याचं करेक्ट आन्सर आहे. कधी? बघा 1990. पुढचा प्रश्न आहे बघा, मुंबईच्या वायव्येला टिंबटिंब या भारतामधील सर्वात मोठ्या खनिज तेल साठाचा शोध 1973 मध्ये लागला. कधी? 1973 मध्ये. तर मुंबई हा याचं करेक्ट आन्सर आहे. राज्यामध्ये मुंबईमध्ये कोणत्या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर ही संस्था कार्यरत आहे? तर ट्रॉम्बे तुर्बे या ठिकाणी मित्रांनो ही कार्यरत आहे. 1854 मध्ये भारताची पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी चालू झाली? तर 1854 मध्ये मुंबई या ठिकाणी मित्रांनो भारताची पहिली कापड गिरणी चालू झालेली. मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्हे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत? तर मित्रांनो हे कोकण प्रशासकीय विभागामध्ये समाविष्ट आहेत. कोणत्या? कोकण. टिंबटिंब येथील धर्मसिमोरासजी केमिकल कंपनी अवजड रसायन उत्पादन करणारी मोठी कंपनी आहे. तर मित्रांनो मुंबईमधील मित्रांनो ही कंपनी आहे. कुठं? मुंबई. जहाज बांधणी आणि जहाज दुरुस्ती मुंबईजवळ कोठे केली जाते? तर माझगाव या ठिकाणी मित्रांनो जहाज बांधणी आणि जहाजाची दुरुस्ती केली जाते. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतामधील पहिलं आकाशवाणी केंद्र मुंबई येथे कितव्या साली सुरू झाले? तर 1972 साली मित्रांनो हे सुरू झालं. कधी? 1972. टिंबटिंब रोजी मुंबई येथे दूरदर्शन केंद्र सुरू झालं. तर 2 ऑक्टोबर 1972ला बघा, 1972 मध्ये दूरदर्शन चालू झालं होतं. महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना कोठे आहे? तर देवनार, मुंबई या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये आधुनिक कत्तलखाना आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रामध्ये केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था कोठे आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो केंद्रीय मासेमारी शिक्षण संस्था स्थित आहे. नाशिक मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर मित्रांनो थळ आणि कसारा घाट हा लागत असतो. मुंबईच्या उत्तरेला कोणती खाडी आहे? मुंबईचा जे उत्तर भाग आहे त्याला कोणती खाडी आहे? तर वसईची खाडी. बघा, पुणे मुंबई मार्गावर कोणता घाट लागतो? तर बोर घाट हा पुणे मुंबई मार्गावर लागतो. लक्षात ठेवा. मुंबई बंदराचा ताण कमी करण्यासाठी मुंबईजवळ कोणतं बंदर उभारण्यात आलं आहे? तर न्हावाशेवा. कोणतं बंदर आहे मित्रांनो? न्हावाशेवा. महाराष्ट्रामधील असा कोणता जिल्हा आहे ज्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही आहे? तर मुंबई आपलं करेक्ट आन्सर आहे मित्र. काय बघा? मुंबई. मुंबई उपनगर या जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे? तर वांद्रे या ठिकाणी मित्रांनो मुंबई उपनगर या जिल्ह्याचं काय बघा मुख्यालय स्थित आहे. पुढचा प्रश्न बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर मुंबई शहर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने. सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? तर पुणे. पहा, महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुंबई उपनगरमध्ये. घनता विचारली आपल्याला. राष्ट्रीय महामार्ग बघा, राष्ट्रीय महामार्ग NH3 हा कोणत्या दरम्यान आहे? तर मुंबई आग्रा दरम्यान मित्रांनो आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, राष्ट्रीय महामार्ग NH4 हा कशाच्या दरम्यान आहे? तर मुंबई चेन्नई दरम्यान हा आहे. लक्षात ठेवायचं, मुंबई चेन्नई. मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1857 मध्ये मित्रांनो. 1857 मध्ये
मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली? मुंबईतील सहारा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नामकरण काय करण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आपलं करेक्ट आन्सर आहे. भारतामधील सर्वात मोठं तार ऑफिस कोठे आहे? तर मुंबईमध्ये मित्रांनो भारतामधील सर्वात मोठं तार ऑफिस आहे. महाराष्ट्रामधील फिश मिल तयार करण्याचे कारखाने प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आहेत? तर मुंबई शहरामध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे. तारापोरवाला काय प्रश्न आहे बघा, तारापोरवाला मत्स्यालय कोठे आहे? तर मुंबई शहरामध्ये मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण संगणकीकृत झालेलं बंदर कोणतं आहे? तर न्हावाशेवा रायगड मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, न्हावाशेवा बंदरला टिंबटिंब असं सुद्धा म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तर जवाहरलाल नेहरू बंदर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला. मुंबईचं हवामान कोणत्या स्वरूपाचं आहे? तर उष्ण आणि दमट मित्रांनो मुंबईचं हवामान आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, व्हिक्टोरिया टर्मिनल्स या इमारतीच्या रचनेचं श्रेय कोणाला दिलं जातं? तर F.W. स्टीव्हन्स यांना दिलं जातं. मुंबईमधील कोणत्या विमानतळावरून प्रामुख्याने देशांतर्गत विमान वाहतूक चालते? तर सांताक्रूज आपलं बरोबर उत्तर आहे. काय? सांताक्रूज. भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभागाचं मुख्यालय कोठे आहे? तर भारतामध्ये पश्चिम रेल्वे विभाग तर चर्चगेट मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. बा भारतामधील मध्य रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे? तर बोरीबंदर मुंबई आपलं बरोबर उत्तर आहे. काय? बोरीबंदर मुंबई आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, मुंबईच्या 8 रेल्वे स्थानकांची जी काही नावं आहेत बघा ती बदलण्यात आलेली आहेत. ती कोणकोणती आहेत बघा. श्रीकरी रोडचे याचं नाव काय ठेवण्यात आलं आहे? लालबाग. सँड हर्ट रोडचे याचं नाव बघा डोंगरी मध्य. मरीन लाईनचं नाव मुंबादेवी. चर्नी रोडचं नाव बघा गिरगाव. कॉटन ग्रीनचं बघा काळा चौकी. कॉटन ग्रीनचं नाव काय ठेवलेलं आहे? काळा चौकी. सँड हर्ट रोडचं नाव डोंगरी हार्बर. डॉकयार्ड रोडचं नाव बघा माझगाव. आणि किंग्ज सर्कलचं नाव बघा तीर्थकर पार्श्वनाथ हे ठेवण्यात आलं आहे. नवी मुंबईमधील विमानतळाचं बघा नाव दिवा पाटील असं करण्यात आलं आहे. हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. नवी मुंबईचं जे काही विमानतळ आहे मित्रांनो त्याचं नाव दिवा पाटील असं करण्यात आलं आहे. त्याच्यानंतर बघा धर्मवीर आनंद दिघ योजना दिव्यांगांनी या योजनेमधून दर महिन्याला बघा 3,000 रुपये मिळणार आहेत. लक्षात ठेवायचं. आणि बघा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये ही योजना राबवली जाणार आहे. मित्रांनो बघा आपण जर पोलीस भरतीचा अभ्यास करत असाल आणि आपल्याला नोट्स हव्या असतील तर आपण बघा 15 ऑगस्टपासून 150 रुपयाच्या नोट्स फक्त 99 रुपयाला ठेवलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, हा QR कोडवर बघा 99 रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट बघा 827555 या ठिकाणी नंबर दिसतोय. या नंबरला व्हॉट्सअपला याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. लगेच घेऊन टाका मित्रांनो, कारण की गेलेली वेळ आपल्याला परत मिळत नसते. आपल्याला हे चान्स भेटलेला आहे पेपरला जायचा किंवा तुमचा पेपर बाकी असेल तर लगेच घेऊन टाका. अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी नोट्स आपल्यासाठी मी ठेवलेले आहेत. तेव्हा लगेच घेऊन टाका. अतिशय महत्त्वाचे आहेत आणि यामध्ये आपल्याला 1 लाईनर स्वरूपामध्ये MCQ स्वरूपामध्ये प्रश्न असणार आहेत फटफट रिव्हिजनसाठी. चालू घडामोडी विशेष भर या ठिकाणी, त्यामुळे घेऊन टाका जेणेकरून आपल्याला याचा 100% फायदा होईल. पुढच्या प्रश्नाला रिव्हिजन मारूया. टिंबटिंब येथे आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे. तो वर्धा या ठिकाणी मित्रांनो आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यापीठ आहे. इजिप्त देश हा कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तो नाईल नदीची देणगी बघा इजिप्त देश म्हणून ओळखला जातो. संपूर्ण भारतामध्ये भारतीय न्याय संहिता 2023 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू वर्षी कधीपासून सुरू झाली? 1 जुलैपासून मित्रांनो ही चालू झालेली आहे. संपूर्ण भारतामध्ये लागू करण्यात आलेली नागरिक सुरक्षा संहिता BNSS ने मूळ कायद्याला कोणत्या कायद्याने रिप्लेस केला आहे? तर भारतीय पुरावा कायदा 1872 मित्रांनो यांनी काय केलेलं आहे? रिप्लेस केलेला आहे. युनेस्कोचं मुख्यालय कुठे आहे? तर न्यूयॉर्क या ठिकाणी मित्रांनो आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर संतूर वाद्य. मित्रांनो लक्षात ठेवायचं आपल्याला संतूर वाद्य. संतूर साबणने संतूर वाद्य. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तिला आपण बघा DRDO असं म्हणतो. काय म्हणतो? DRDO याचं मुख्यालय बघा दिल्ली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. नेक्स्ट पहा भारतीय लष्करामधील चिनूक हे काय आहे? तर चिनूक मित्रांनो हे काय बघा हेलिकॉप्टर आहे. भारतीय लष्करामधील चिनूक हेलिकॉप्टर आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर राष्ट्रीय विषाणू संस्था मित्रांनो पुणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुठं? पुणे. भारतीय शेअर बाजाराचे नियमन कोण करतं? तर सेबी करते मित्रांनो. लक्षात ठेवायचे भारतीय शेअर बाजाराचं नियमन सेबी करते. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत?
मित्रांनो ह्या ओडिसा या राज्यामधील आहेत. कुडालच्या ओडिसा. पुणे ते मुंबई दरम्यानचे रस्ते आणि रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातात? तर बोर घाट आपलं बरोबर उत्तर आहे पहा. मालिका बंद पुढचा प्रश्न घ्या. नुकताच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? तर मित्रांनो हा स्पेन या देशाने जिंकलेला आहे. ऑक्सिजनचा शोध कुणी लावला? तर जोसेफ प्रिस्टली यांनी बघा ऑक्सिजनचा शोध लावला. जोसेफ प्रिस्टली. सर्वप्रथम पिसेचा शोध कुणी लावला? तर रॉबर्ट हुकने मित्रांनो सर्वप्रथम पिसेचा शोध लावलेला आहे. अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणतं प्रतिजैविक तयार केलं होतं? तर पेनिसिलिन आपलं करेक्ट आन्सर आहे. कोणते बघा? पेनिसिलिन. अग्यारी प्रार्थनास्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर पारशी धर्माशी संबंधित आहे. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर लिओनार्दो द व्हिंची याची बघा ही आहे. ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे मित्रांनो? तर हा रशिया या देशाचा बघा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. नेक्स्ट बघा NIA तपास यंत्रणेचं सध्याचे प्रमुख कोण आहेत? तर सदानंद दाते मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहेत. कोण बघा? सदानंद दाते. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक मित्रांनो महाराष्ट्राचे काय आहेत बघा मुख्य सचिव आहेत. कोण? सुजाता सौनिक. भारताचे सध्याचे लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ओम बिर्ला मित्रांनो आपलं बरोबर उत्तर आहे. कोण आहेत बघा? ओम बिर्ला. पुढचा प्रश्न आहे गावामधील पीक पाहणी कोण करतं? तर तलाठी मित्रांनो गावामधील पीक पाहणी करत असतात. कोण? तलाठी. भीमाशंकर हे जे काय ज्योतिर्लिंग आहे मित्रांनो हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पुणे जिल्ह्यामध्ये बघा. जिल्ह्याचा पोलीस प्रमुख कोण असतो? तर जिल्ह्याचा पोलीस प्रमुख असतो बघा पोलीस अधीक्षक. ऑप्शन क्रमांक 1. प्राचीन नालंदा विद्यापीठाचे अवशेष कोणत्या राज्यात आहेत? तर हे मित्रांनो बिहार या राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कोणता देश हा एक्सरसाइज पिच बॅक 2024 या लष्करी सरावाचा यजमान देश होता? त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑस्ट्रेलिया. काही दिवसांमध्ये बघा हेलिकॉप्टर कोसळून मृत्युमुखी पडलेले डॉक्टर सईद रईसी कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? तर मित्रांनो हे इराण या देशाचे अध्यक्ष होते. कोणते? इराण. 2024ची विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद मिळवणारा खेळाडू कोणता? तर अल्काराज याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचे अल्काराज. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी बघा शेकरू. लक्षात ठेवायचं शेकरू. भारतीय दंड संहितेऐवजी कोणता कायदा 1 जुलै 2024 पासून अंमलात आलेला आहे? तर भारतीय न्याय संहिता. ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर डॉक्टर APJ अब्दुल कलाम मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा. NACP नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसिंग ही कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मित्रांनो हे गुजरात राज्यामध्ये. कोणत्या? गुजरात. स्वच्छ सर्वेक्षण 2023 अन्वये कोणतं राज्य देशामधील सर्वात स्वच्छ राज्य आहे? तर मित्रांनो महाराष्ट्र हे सर्वात स्वच्छ राज्य. कोणतं? महाराष्ट्र. इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनचं मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो हे फ्रान्समध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? फ्रान्समध्ये. पुढचा प्रश्न मित्रांनो खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धा 2023 ही कोठे पार पडली? मित्रांनो हे तमिळनाडूमध्ये पार पडलेली आहे. ICC अंडर-19 महिला विश्वचषक स्पर्धा 2023चा विजेता संघ कोण होता? तर मित्रांनो भारत हा आपल्या या ठिकाणी विजेता संघ होता. कोण? भारत. पुढचा प्रश्न पहा. कथकली हे कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? कोणता? कथकली. तर मित्रांनो हा केरळ या राज्याचा बघा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे. कोणत्या? केरळ. मिझोरम राज्याची राजधानी कोणती आहे? तर ऐजवाल मित्रांनो मिझोरम या राज्याची राजधानी आहे. खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य आहे? तर मालदीव याचं करेक्ट आन्सर आहे. लक्षात ठेवायचं मालदीव. FIR बघा FIR याचा लॉंग फॉर्म काय आहे? तर फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे. फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? तर बघा क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम याचा करेक्ट आन्सर आहे. बघा क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम. 2020 मध्ये महाराष्ट्रामध्ये समुद्रकिनारी आलेल्या चक्रवादळाचं नाव विचारलेलं आहे. तर निसर्ग हे चक्रवादळ आलं होतं 2020 मध्ये. WHO म्हणजे काय? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर मित्रांनो ही आरोग्याशी संदर्भामध्ये आहे. कशाचे? आरोग्य. ब्रिटनचे पंतप्रधान यांचं नाव काय आहे? तर कीर स्टार्मर हे काय बघा ब्रिटनचे पंतप्रधानांचं नाव आहे.
गगनयान मिशन संदर्भामध्ये खालील विधाने आपल्याला लक्षात घ्यायची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, पहिलं विधान आहे भारताची पहिली मानवयुक्त अंतराळ मोहीम आहे. बरोबर विधान आहे बघा. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं, अ, हे अभियान इस्रोच्या PSLV बघा, हे चुकीचं विधान आहे. मिशन लो अर्थ ऑर्बिटमध्ये ठेवलं जाईल, हे बरोबर आहे बघा. आणि या मोहिमेच्या यशामुळे USA, रशिया आणि चीन नंतर मानवाच्या अंतराळामध्ये पाठवणारा भारत हा आपला चौथा देश बनणार आहे. बघा, यामध्ये पहिलं, त्याच्यानंतर तिसरं आणि चौथं हे विधानं काय आहेत बघा, या ठिकाणी बरोबर आहेत. पुढचा प्रश्न मित्रांनो, अचता शरद कमल ही खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर टेबल टेनिस आपलं करेक्ट आन्सर बघा. अचता शरद कमल ही टेबल टेनिस या खेळाच्या संदर्भामध्ये आहे. नवीन कायद्याची अंमलबजावणी ही कोणत्या तारखेपासून करण्यात आलेली आहे? तर 1 जुलै 2024 पासून मित्रांनो करण्यात आली. मित्रांनो, हा पोलीस भरतीला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट बघा, धाराशिव जिल्ह्याचे नाव हे कोणाच्या नावावरून घेण्यात आलेलं आहे? तर धारासूर मर्दिनी यांच्या नावावरून हे घेण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, मोबाईल तंत्रज्ञानामधील CDR काय आहे? तर मित्रांनो, मोबाईल धारकाचं आलेल्या आणि गेलेल्या कॉलचं तपशिलावर संग्रहालय याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतातर्फे पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू कोण आहे? याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. भारतातर्फे पहिली ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू कोण आहे? याचं उत्तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा.